नमस्कार. आज आपण आलो आहे गणपतीगडद लेणी पाहण्यासाठी. या लेणी येतात सोनावळे गावामध्ये, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. पुण्यापासून हे अंतर 185 किलोमीटर आहे. येण्यासाठी आपल्याला 5 ते 5.5 तास लागतात. आपण लोणावळ्या मार्गे खोपोली व त्याच्यानंतर कर्जत मार्गे या ठिकाणी आलो आहे. सुंदर अशा लेणी आहेत या. साधारण आपल्याला पायथ्यापासून या लेणीपर्यंत येण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. या लेणी पाहण्यासाठी आपणाला ग्रुपसोबत आलं तर चांगलं होईल, कारण या ठिकाणी खूप झाडी आहे, जंगलचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण ग्रुपने या. सुंदर अशा लेणी, सर्व लेणी आपण पाहणार आहोत. पाठीमागे पाहू शकतो आपण गणेशजीचं मंदिर आहे व हे जे खांब आहे अप्रतिम असे कोरीव काम आपल्याला या खांबावर पाहायला भेटत आहे. या लेणीचीच आपण आज सफर पूर्ण करणार आहे. तर चला पाहू गणपतीगडद लेणी. सोनावळे गावाच्या थोडं पुढे आल्यानंतर आपण गाडी पार्किंग करून लेणीच्या दिशेने निघालो आहे. समोरच्या त्या ठिकाणी लेणी आहे. साधारण या ठिकाणापासून 1 ते 1.5 तासाची वेळ आपल्याला लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी लागतो. अशा वाटेने आपल्याला जायचं आहे. समोरच्या बाजूस त्या ठिकाणी एक आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटते व त्याच्या आत आल्यानंतर या ठिकाणी असं हे वन खात्याचे गेट आहे. या गेटमधून आपल्याला आता सुरुवात करायची आहे. माहिती तर अशी व्यवस्थित देण्यात आली आहे. साडेतीन पावणे 4 वाजत आले आहेत व मी आणि पाटील साहेब दोघंच वर चाललो आहे. सर जाते, झाडे आहेत थोडीशी, त्यामुळे जपून जायचं आहे. आता संध्याकाळचे 3:45 वाजत आले आहेत. पायवाट मळलेली आहे, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. ढाकोबा पठार वरती आहे. समोरचा त्या ठिकाणी लेणी आहेत. आत्ता व्यवस्थित दिसण्यास सुरुवात झाली. हे ढाकोबा पठार आहे. ढाकोबाचं त्याच्या बरोबर खाली या लेणी आहेत. जंगलामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते याची वाटेमध्ये सुंदर अशी माहिती देण्यात आली आहे. खाली पाणी सुद्धा सुकलं नाही अजून पावसाचं. एक तासामध्ये साधारण आपण लेणीपर्यंत पोहोचून जातो. पर्यंत पोहोचायला पाहिजेत आपण लेणीवर. यासह ओढा पार करून जायचं आहे. पाणी आपल्याला प्यायला भेटून जाते, मध्ये काय प्रॉब्लेम नाही. पाणी आहे. साधारण 5 पर्यंत आपण पोचायला पाहिजे. त्याच इथं ही वाट मारलेली असल्यामुळं मस्त
वाट पूर्णतः मळलेली आहे, त्यामुळे आपणाला जाण्यास सोयीस्कर आहे. या समोरच्या बाजूस लेणी आहेत तिथं. समोर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी विरगळ पाहायला भेटते, सुंदर. हे पहा, याच्या विरगळच्या चारी बाजूला कोरीव काम आहे. चारी बाजूनी ही विरगळ सुंदर अशी पाहायला भेटते. थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी कोरीव दगड हे असे पाहायला भेटतात. व समोरच्या बाजूस एक इथं हे मंदिराचे अवशेष आहेत. बहुतेक त्या काळी या ठिकाणी मंदिर असावे. मंदिराचे अवशेष येते, कोरीव दगड आहेत. ही शिवपिंड असणार त्याही ठिकाणी आहे. एक 20 मिनिटाची चाल करून आपण एक विरगळ पाहिली. तसेच पुढं आल्यानंतर मंदिराचे अवशेष पाहिले आणि सरळ आपण आता लेण्याच्या दिशेने जात आहोत. बघू अजून किती वेळ लागतोय. आपण हा दुसरा ओढा लागला, पहिला एक मागाशी लागला आणि हा दुसरा ओढा आपण आता पार करून लेणीच्या दिशेने जात आहे. लहान सहान हे असे ओढे पार करत आपण आता जात आहोत लेणीच्या दिशेने. पावसाळी ओढे येते. या ठिकाणावरून लेणीचं दर्शन होईल. खाली पाहिलं तर अजून पावसाचं पाणी या ठिकाणी सुकलं नाही अजून. समोर भव्य आपल्या लेणी समोर पाहायला भेटत आहे. खूपच सुंदर, अप्रतिम. त्या ठिकाणी जायचे आपल्याला. सुंदर लेणी आहेत, चला माझ्यासोबत. आता आपणाला थोडीशी इथून पुढं खडी चाल आहे. शेवाळ अजून आहे. वाव, पाहू शकतो. आता नोव्हेंबरचे 17 आहे आज आणि खाली बघितलं तर शेवाळ अजून आहे. म्हणजे किती जास्त प्रमाणात पाऊस आहे या भागात याचा आपण विचार करू शकतो. झाडी थोडीशी सावधगिरीने आणि हातामध्ये काठी वगैरे घेऊन यायची आपणाला. वन खात्यामार्फत या ठिकाणी सर्व वाहून जात असतं. सर्व ते वाहून जाऊ नये म्हणून असे दगड वगैरे रचून पॅक केलेले आहेत. सोनावळे गावाच्या थोडं पुढं आलो आपण. एक वस्ती आहे. त्या वस्तीच्या थोडं अजून पुढं आल्यानंतर एक पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीच्या तिथं गाडी लावायची व आत चालू केल्यानंतर वन खात्याचे कंपाऊंड आहे. तिथं गाडी लावून आपण ट्रेक चालू करायचा आहे. भारी वातावरण आहे. अप्रतिम लेणी आहेत. वरच्या बाजूस ढाकोबा पाहायला भेटतोय. ढाकोबाचं पठार.
असा हा ओढा पार करून या बाजूला जायचं आणि नंतर वरच्या बाजूस चढायचे. हे पाहू शकतोय लेण्या सुंदर. आणि अजून आपल्याला या ठिकाणी पाणी पिण्याची सोय आहे. या बाजूने जाऊन वर चढायचे आपल्याला. थोडा इथून आता खडा चढ आहे, शेवटच्या टप्प्यातील हा. जवळपास लहान सहान 5 ओढे पार करून आपण या शेवटच्या भागातील चढाईपर्यंत आलो. या ठिकाणापासून बहुतेक अर्धा तास लागेल. या ठिकाणी ही वाट असावी. या ठिकाणी 2 वाट आहेत. ही एक वाट आणि समोरची एक वाट. बहुत कोंडाणे लेणीला सुद्धा तसंच आपणाला पाहायला भेटते. त्याही लेणी खूप सुंदर आहेत. त्याचाही व्हिडिओ आपण बनवला आहे, तोही आपण जरूर पाहावा. साहेब काय म्हणतोय ट्रेक? तुमची किती वेळ ट्रेकला यायची? हां आज सेकंड टाइम. ओके चला. पूर्णतः पायवाट मळलेली आहे. चला थोडं पाणी पिलं आणि आता खडी चढाई जरा शेवटच्या टप्प्यातील. थोडं जपून जायचं इथून. या ठिकाणापासून थोडं आता सावध जायचं आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ होत असणार. लेणी दिसायला लागल्या. जवळ आलो लेणीच्या आपण आता. समोर तिथे दिसत आहेत लेणी. त्या ठिकाणापासून लेणी चालू होतात. आपणाला असं आता हा एक खडा चढ आहे. खडा चढ चढून त्या बाजूला वळायचं आहे. आलोय जवळपास वरती आपण. साधारण या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपणाला एक 35 मिनटं गेले. अजून पाहू किती वेळ लागतोय. 3:40 मिनिटांनी ट्रेक चालू केला होता. आता 4:15 झालेत. अजून साधारण 15 ते 20 मिनटं तरी पोचायला लागतील. घनदाट झाडी आहे, अरण्य आहे. त्यामुळे येताना ग्रुपसोबत या. एकटे येण्याचा प्रयत्न करू नका. भीमाशंकर अभयारण्यातील हा भाग आहे. असंच वर चढ जायचे. तिकडे जाताना समोर रिबीन लावली आहे. त्यामुळे आपण योग्य मार्गाने जात आहोत.
हा खडा चढ आता सावध येते समोर आलेले नाही आपल्या. खडा चढ येते शेवटच्या टप्प्यात. बाकी लेणीपाशी जवळपास आपण पोचून गेलो. खाली पाहू शकतोय घनदाट दाट अरण्य. समोर सोनावळे गाव पाहायला भेटत आहे. ते थोडासा खडा चढ आहे हा. फक्त सावध यायचं इथून, अवघड नाही परंतु सावध. घसार आहे आणि शेवाळ आहे त्याच्यामुळे सावध यायचं. ह्याच चढायचं आहे आणि आडवं जायचं आहे. समोर लेणी हा पॅच जरा आता खडाई. समोर लेणी. या पॅचमध्ये जरा आता सावध यायचे. वर गेलं शूटिंग करू आता. इथं नाही आलो लेणीपाशी. गाडी आपण समोर तिथं गेट आहे वन खात्याचे, त्या ठिकाणी गाडी पार्किंग करून या पूर्ण अशा जंगलातून आपण वर येत आहे आता. आणि समोर पाहिलं तर आपली लेणी. आलो आपण आता. सुंदर लेणी आहेत ह्या. हा एक इथं शेवटाचा अवघड टप्पा आहे. सावध इथं यायचं आहे. आणि असंच आपल्याला आता झाड पाहू शकते. त्याच्यामुळे आलो लेणीपाशी आपण. समोर लेणी. वरून खाली पाणी घेऊन गेल्यात. विचार करा. लेण्यातून खाली पाणी नेले. घनदाट अरण्य आणि त्या घनदाट अरण्यात असणाऱ्या आपल्या लेण्या समोर. या ठिकाणावरून जरा आता सावध जायचे. इथून खाली जाऊ आणि पाठीमागे जाऊ. इथून नाही रस्ता. इथं थोडंसं खाली उतरायचं आणि परत वर पुढे चढायचं. थोडं इथं सावध व्हावं लागणार आहे. तर पाहू शकतो शेवाळे सावधीच्या इथून खाली दरी.
उन्हाळ्याचे दिवस असते तर आपण वरून आलो असतो, परंतु खालून यावं लागते. आता पहिल्या लेणीपाशी पोचून गेलो. ही पहिली लेणी. इथं धबधबा असतो. समोर हा कडा असल्यामुळे तिकडून आपल्याला त्या झाडापासून यावं लागतं. ही एक लेणी. वरती पहा खोपणे येते ह्याच्या. पाण्याचं टाका. एक छोटी गोवा. इथे एक रूम आहे. मुख्य मंदिर जे आहे ते पाहू आता. एक रूम आहे. आता मुख्य लेणी जी आहे ती पाहण्यासाठी आपण जाऊ. मुख्य लेणीमध्ये पोहोचून गेलो. सुंदर असं कोरीव काम आहे. हनुमानराया या ठिकाणी छोट्या गणेशजी, त्यानंतर अजून एक गणेशजीची मूर्ती व ह्या एक बाजूला अशा इथं मूर्ती पाहायला भेटतात. सुंदर असं हे लेणी समूह आहे. बाहेरचा परिसर. लेणीच्या मागील भागात ठिकाणी मोकळी जागा आहे. पाण्याचा टाका सोबत इथं मंदिर बा माहिती तर सध्या. आता या बाजूला आलो तर आपल्याला एक रूम आहे. एक रूम पाहिलं भेटतो या बाजूला. मोठं
रूम आहे हा सुद्धा. लेणीमध्ये हे असं इथं पाहायला भेटते. या बाजूला हे कासव आणि आतली चौकट. आत एक रूम आहे अजून, छोटेखानी रूम आहे. या ठिकाणी गणेशजीची मूर्ती पाहायला भेटत आहे. हनुमानजीची एक आहे, ही एक आहे, ही गणेशजीचीच आहे आणि ही एक. अशा या ठिकाणी लेणीमध्ये मूर्ती पाहायला भेटतात गणेशजीच्या. पाठीमागे एक रूम आहे आणि दोन्ही बाजूला 2 रूम आहेत सुंदर असे. या ठिकाणी हे दगड काय आहेत हे अजून पाण्यासाठी लेणी आहेत. ही एक लेणी आहे, सुंदर असा रूम आहे हा. बापरे, बराच मोठा रूम आहे. खाली जाऊन पाहू आपण. त्याच्या या बाजूला आलो तर ते एक रूम आहे सांग. हो, थोडं या बाजूला काळजीपूर्वक यायचं आहे. हा एक रूम आहे. इथून थोडंसं खूप काळजीपूर्वक या बाजूला आला, नाहीतर नाही आला तरी चालेल, कारण थोडी रिस्क आहे इकडं या बाजूला. आणि एक इथं शेवटच्या भागातील संपूर्ण लेणी या ठिकाणावरून पाहायला भेटतात. नाणेघाट समोर पाहायला भेटतो तो. ह्या रूममध्ये लोक राहतात. गणपतीगड लेणी पाहायला भेटत आहेत. अप्रतिम लेण्या आहेत, जरूर केल्या पाहिजेत या लेण्या सर्वांनी. आणि या बाजूला पाहिजे तर गंधाड जंगल पाहिजे. ते सोनवळे गाव तिथं समोर तलाव, तो तलाव आणि त्याच्या पाठीमागं सोनवळे गाव आणि आपल्या लेण्या.
मुरबाड तालुक्यामध्ये असणाऱ्या ह्या सुंदर लेण्या आहेत. खूपच एक थरारक अनुभव देऊन जाणाऱ्या लेण्या आहेत. जरूर केल्या पाहिजेत ह्या लेण्या. भारी आहेत, आवडल्या. आणि याच्या पुढं नाही, ही शेवटचं लेणं आहे. इथं आपण ज्याच्यात उभा आहे ती शेवटचं लेणं आहे. याचे तर होल्स पहिल्या पडतात. या पुढचा जरा भाग अवघड आहे. जरा सावध गेलं नाही तरी चालेल. थोडंसं अवघड आहे आणि खाली दरी आहे, त्याच्यामुळं सावध गिरीने. एक थोडीशी छोटी रूम आहे. आपण आता आलो. खूप मोठा रूम आहे हा सुद्धा. गणपती गडद लेणी. लेण्यामध्ये असणारे हे सुंदर असं त्या नक्षीकाम आहे. या खांबावर चारी बाजू या खांबावर असं नक्षीकाम कोरलेलं पाहायला भेटतं आपल्याला. व या बाजूला आल्यानंतर आपल्याला सुंदर असे नक्षीकाम पाहायला भेटते. प्राचीन पटखेळ दिसत आहे. याचे इथं होलसुद्धा भरपूर पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकते असे काही बाजूला आहे. सुंदर अशी रूम आहे. आता लेणी आपण उतरण्यास सुरुवात करू. या ठिकाणापासून आपल्याला खूप काळजीपूर्वक जायचं आहे. या बाजूला बिलकुल जायचं नाही आपल्याला. इथं पूर्ण दरी आणि शेवाळ आहे, घसारा आहे. या वरच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. हा रूम पाहू त्याच्या अगोदर. हा असा रूम आहे आणि इथून वर चढून जायचं आहे. खालच्या बाजूला बिलकुल जायचं नाही. टाक्याला पॅक करण्यासाठी पूर्ण आपणाला दिसतं इथं. हे होल्स पहिला दिसतात, ह्या बाजूला आहेत तसेच होल्स. आपल्या ठाणे जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण लेण्या आहेत. गणपती गडद सुंदर लेणी आहेत. या पायथ्यापासून येण्यासाठी 50 मिनटं किंवा 1 तास धरून चला.
आम्ही न थांबता 50 मिनटामध्ये पोचून गेलो व लेणी पाहण्यासाठी अर्धा तास व लेणी पाहून परत आता खाली उतरत आहे. बघू किती वेळ लागतो आता खाली उतरण्यासाठी. या ठिकाणी हा रूम सुरुवातीला आत आल्यानंतर हे 4 रूम पाहायला भेटत आहेत. खाली प्राचीन पटखेळ आहे. अशा ठिकाणी हे 4 व या ठिकाणी अशी पॅक असावं. इथं शिलालेख मात्र कुठंही नाही संपूर्ण लेण्यामध्ये. संपूर्ण लेणी पाहिली आपण. गणपतीगड लेणी संपूर्ण पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. 5:15 वाजलेले आहेत. साधारण 6 वाजेपर्यंत आपण पायथ्याला पोहोचलो पाहिजे. तर चला सुरुवात करू खाली उतरण्यास. करतोय आपण आता खाली. या ठिकाणी पहिला जो टप्पा आपण लेणीपासून आलो तो अवघड आहे व या ठिकाणी थोडा उताराचा टप्पा आहे. तो एकदा पार केला म्हणजे बाकी तर सर्व सपाट आहे. फ्लॅटवरून चालायचे आपणाला फक्त. अवघड टप्पा खाली उतरतो आता आपण. शेवटचा टप्पा जो खड्या चढणीचा आहे तो आपण आता बऱ्यापैकी खाली उतरून आलो आहे. 5:30 वाजत आले आता. आता चालेल आपल्याला बऱ्यापैकी पोचून जाऊ लगेच. अंधार पडण्याच्या खाली गेलो म्हणजे टेन्शन राहणार नाही. जो खडा चढ होता शेवटच्या टप्प्यातील तो आपण आता पार करून जो ओढा आहे त्या ठिकाणी पोचत आहे. आता आपणाला चाल आहे. खडा चढ वगैरे नाही, चाल फक्त आहे. 15 ते 20 मिनटात आपण गाडीपाशी पोचून जाऊ. 3:40ला आपण ट्रेक चालू केला आहे. आता 5:30 वाजले. अजून एक 20 मिनटं तरी लागतील. खाली उतरतोय आता. थोडं स्पीडमध्ये उतरतोय आपण. अंधार पडत चालला आहे आता. जंगल भाग आहे पूर्णतः हा. त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि सावध या लेणी करायच्या आहेत आपल्याला. आता मी दोघं आहे त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक उतरत आहे. पाहू शकतोय समोर लेणी, वरती ढाकोबा. गडद लेणी पाहून आपण आता बऱ्यापैकी खाली उतरून आलो आहे. जो अवघड टप्पा आहे पॅच, तो अवघड टप्पा पूर्ण उतरलोय खाली. आणि जो पहिला ओढा आहे शेवटच्या टप्प्यातील तो पार करून आपण पुढे जात आहे. ची वेळ झाली की प्रत्येकाला घरी जाण्याची ओढ असते. हे पाहू शकतोय मुंग्या यांनाही आपल्या घरी जाण्याची ओढ झाली आहे. सूर्य मावळतीला जात आहे पाहू शकतोय आपण. आणि आता हे जे मंदिर आहे या ठिकाणी पोचून गेलो आपण. साधारण अजून आपणाला इथं या ठिकाणावरून 20 मिनटं तरी खाली उतरण्यास लागू शकतात. आणि गाडीपाशी आपण पोचून गेलो. अंधार पडण्याच्या आत आपण खाली पोचून जातोय. सहा वाजत आले आणि आपण आता जे गेट आहे त्या ठिकाणापर्यंत पोचत आलोय. 5 मिनिटात गेटपर्यंत पोचून जाऊ. फायनली हे वन खात्याचं जे गेट आहे त्या ठिकाणापर्यंत पोचून गेलो. वन खात्याच्या गेटपर्यंत आपण पोचून गेलो. लगेच आता आपण आपल्या गाडीपाशी पोचून जाऊ. ऐकता लावे छोटा पावसाळी. फायनली आपण गाड्यापर्यंत
इथून गेलो बरोबर 6 वाजत आले आणि आपला ट्रेक पूर्ण झाला. त्या ठिकाणी लेन आहेत. 3:40ला चालू केला होता ट्रेक. 6 वाजायला आता 1 मिनटं बाकी आहे. ही पाण्याची टाकी आहे गावाच्या बाहेर आल्यानंतर. या ठिकाणापासून आपला ट्रेक चालू होतो.